कोकणात येताना उद्धव ठाकरेंची गाडी अडवण्यात आली। इन्सुलिट चेक नाक्यावरती त्यांच्या कारची झडती घेण्यात आली। चेक नाक्यावर गाडी अडवल्यानं उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते। तपासणीवरून राजकारण शिगेला पोहोचलंय। नेमकं काय घडलंय पाहूया। आधी बॅगा, आता कारची तपासणी। कोकणात ठाकरेंच्या कारची तपासणी। तपासणीवरून राजकारण शिगेला। उद्धव ठाकरेंच्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी बॅग तपासल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। मात्र आता कोकणात म्हणजेच राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट त्यांच्या कारची झडती घेण्यात आली। त्यामुळे यावरून पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र गोवा सीमेवर हा प्रकार घडला। गोव्यात विमानतळावर उतरून कारनं सिंधुदुर्गात प्रवेश करताना इन्सुलिट चेक पोस्टवर त्यांची गाडी अडवण्यात आली। ज्या अधिकाऱ्यानं गाडी अडवली तो क्षणात तिथून गायब झाला। यावेळी उद्धव ठाकरेंनी गाडीची काच खाली केली। ते संतापलेले दिसत होते। त्यांच्यासोबत गाडीमध्ये पुत्र तेजस ठाकरेही होते। थांबवली कोणी तेच माहिती नाही। हो काढा गाडी, ये भाऊ चल ना। दरम्यान पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्याही बॅगा तपासण्यात आल्या। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। माझ्या बॅगेत फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही, असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय। इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही, घर नाही, त्याला डर कशाला पाहिजे? अरे त्यांचं काय चूक आहे? ते कर्मचारी, ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर काय राग काढायचा? आणि ते त्यांचं सगळं बेसलेस झालं। यवतमाळमधील वणी आणि लातूरच्या औसामध्ये हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। त्यावरून मवियाच्या नेत्यांनी मोदी, शहांपासून ते महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी तपासणीचा व्हिडिओ काढून संताप व्यक्त केलाय। त्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला। अरे आमच्या पण बॅगा तपासल्या आहेत, अरे एवढा काय तमाशा करताय, असा टोला राज यांनी लगावलाय। मात्र आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीचीच झडती घेतल्यामुळे हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।